हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज 18व्या अध्यायामध्ये गुरु महिमा आणि गुरुचे प्रकार ऐकण्याची इच्छा पाहून दत्तांना अत्यानंद झाला आणि अत्यंत तत्परतेने पुढील विवेचनात यदूप्रमाणे मातेलाही संपूर्ण गूढ ऐकायचं आहे. माता ग्राह्याने अग्राह्य विचाराने गुरुने कसा विचार केला ते सांगितलं आहे. तर आई म्हणजे आईच्या भाषेत सांगताना सांगितलं आहे की सुपाने जसे पाखडतात किंवा चाळणीने चाळतात तसे गुण ग्रहण करायचे असतात. हलकं असेल तर आपण सुपाने पाखडतो म्हणजे पुढे पुढे फोत्रे येतात, बोंड येतात आणि ते काढून टाकतो. त्याप्रमाणे आपले दुर्गुण जे आहे आई शास्त्र सांगतो त्याप्रमाणे छोटे छोटे जे असतील तर ते ऐकल्याने दुर्गुण निघून जातात. पण काही खडे असे म्हणजे आपल्या सवयी, मग खड्याकरता चाळणी घ्यावी लागते. चाळणी ती 2 प्रकार असतात. एक बारीक खडे लगेच खाली पडून जातात आणि मोठे खडे वरती राहतात. मग दुसरी चाळणी घ्यावी लागते. तसा एक नियम करा की त्याच्यामध्ये काही खडे निघून जातात, दुसरा नियम केला की सगळे खडे निघून जातात. ज्याप्रमाणे सुपाचा आणि चाळणीचा प्रयोग करून तुम्ही धान्याला स्वच्छ करतात तोच नियम इथे घ्यायचा जीवनात. मग हे खडे कुठे होतील तर जिथे सत्संग चालेल तिथे असं विवेचन झालं पाहिजे की माणसाच्या वागण्यावर बोललं गेलं पाहिजे. नुसतीच भगवद्गीतेतली भाषा, दासबोधातली, ज्ञानेश्वरीतली ती चालत नाही. वास्तविकता माणसाच्या अंगी दुर्गुण कुठे लागतात. उदाहरणार्थ बाहेरचे अन्न, समारंभाचं अन्न. आता पहा तुम्ही, समारंभाच्या अन्नामध्ये पूर्वी लोकांना अशी भावना होती की सगळे लोक जेवून तृप्त झाले पाहिजे. आता समारंभामध्ये कमी खर्च का जास्ती खर्चाचा विचार नाही. जेव्हा ते चांगलं आहे किंवा नाही हे कोणीही व्यक्तिगत पाहत नाही. मग त्यापुढे ज्याने माणसाने हे केलेलं आहे त्याचा द्रव्याचा गुण म्हणजे ते कोणत्या कमाईचं आहे. जसं आता मध्ये गुजरातमध्ये एका मोठ्या श्रीमंत माणसाचं लग्न झालं, तिथे परदेशातले लोकसुद्धा आले होते दुसरी घेऊन. परदेशातले लोकही आलेले होते. मग परदेशात लोकांचा आहार काय होता तिथे त्या लग्नात. मग हे इथले 2-4 जगद्गुरू गेले तिथे, तर त्यांना एका वयोवृद्ध गुरुने सांगितलं की मांसाहाराच्या लग्नात तुम्ही गेले म्हणजे म्हणून गरिबाच्या लग्नात जावं जिथे वरणपोळी आहे तिथे. मग ती सौखेड्याला असो का भिलखेड्याला असो, कारण त्याचं कष्टाचं आणि प्रयत्नानं मिळवलेलं धन आहे. आणि त्या आपण प्रसाद बी खात नाही, दुसरा खातो. आपलं काय आहे.
हे लक्षात घ्या. तर जे द्रव्य तुम्हाला असं वाटायचं असेल अन्न, की जे अन्न गरिबाकडचं आहे पण तो कष्टार्जिताचं त्याचं ते अन्न आहे आणि ते अन्न तुम्हाला दुर्गुण लागू देत नाही. एकदा देवापुढे नैवेद्य झाला की त्या अन्नातले दोष निघून जातात. म्हणून देवाचं नैवेद्य झाकून न्यावा लागतं. काय न्यावा लागतो? झाकून. म्हणून आपण म्हणतो ना कष्टार्जितम द्रव्यम. आपल्याला सुद्धा जो श्रीमंत पोरगा आहे ज्याला जास्ती पगार आहे त्याच्या घरी करमतं आणि गरिबाच्या घरी करमत नाही. त्याचं गुण कोणता आहे? तो तुम्हाला वागवतोय तो कोणत्या गुणाने वागवतोय? तुम्हाला गरज असली तर राहा, मी तुमच्याबरोबर जेवणार नाही, तुम्ही तुमचं खाऊन घ्यायचं. आणि हा बाबाला माझ्याबरोबर वाढ, बाबाला पाणी देतोय, अमुक देतोय, ते अन्न एवढं गुण करतं. अन्न आहे. अन्नात भवती भूतानी. सगळं चराचर जग, आता आपलं अन्न आहे तसं त्यांचं गवत आहे, पण त्याच्यातील किडे कटकुमुक खाणारे प्राणी आहेत, त्यांना विषारी म्हटलं तुम्ही, आणि तुम्ही खाता ते तुम्ही कोण आहे? असं आहे. मग म्हणून ते म्हणतात की अग्राह्य काय ठरवायचं हे सद्गुरूच्या दयेने तारक उपदेश करतात. म्हणून लोक जातात संतांकडे, मग याला वेगळा उपाय सांगतात, त्याला उपाय सांगतात. सगळ्यांना शंकराचा उपाय काय सांगायचा आहे? तर ते सर्वरक्षक आहे. सर्वरक्षक. भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी कुष्मांड भैरव आणि मानव यांचे सगळे रक्षक आहे. इकडे आईलाच अनुग्रह द्यायला नाही म्हणून गेले ना कैकेयीला. नाही, आणि लोकांना सांगितले की कैकेयी तशी नाही आहे, पण अनुग्रह देताना बकऱ्यांमध्ये जा आणि चर तिथे. म्हणून अनुषंगानं याचा परिचय गुरुनं करून देतं. म्हणून दत्त आवर्जून सांगतात, गुरुचे गुण निरूपण सांगण्याची सुरुवात केली. सर्वात प्रथम पृथ्वीला गुरु सांगून दत्तात्रेयांनी पर्वत वृक्षभूमी 3 गुणांना निरखून कोणते गुण आहेत त्याबद्दल सांगितले. आता प्रामुख्याने क्षमा आणि शांती ही कोणाच्या अंगी आढळते? पृथ्वीच्या आढळते. आता तुम्ही लोक असं म्हणाल की ती सजीव थोडीच आहे का? बरोबर आहे ना, तिला बुद्धी नाही, पण ती पेरलेलं उत्पन्न करून देते म्हणजे सजीव आहे की नाही? बी टाकलं, पाणी टाकलं की कोंब फोडते. तिचं सजीवता आणि तिची निर्जीवता तुम्हाला कुठे कळेल ते तुम्हाला माहिती पाहिजे ना. एवढा JCB खाली नेता आहे तरी ती नाही म्हणते का? पण इथला दणका भुसावाला देऊन देईन दे, धन देणे खाली. मग जेव्हा घडतं त्यावेळेला ते आपल्या लक्षात येतं. म्हणून दत्तात्रय सांगत आहे की क्षमा गुण. वायू गुरुच्या लक्षणाबद्दल दत्तांनी सांगितलं, वायू अंगाला स्पर्श करतो परंतु दिसत नाही. वायू अंगाला स्पर्श करतो पण दिसत नाही. त्याची व्याप्त आसक्ती आहे. तो व्याप्त आहे, पण त्याला जेव्हा आसक्ती होईल तेव्हाच तुम्हाला स्पर्श करेल तो. म्हणून सहजासहजी कोणाला स्पर्श करू, आपल्याला कधी सांगितलं लांबून नमस्कार करतो, जाती येता पाळता का? हे पड हो, काय पाडता? या कलियुगामध्ये स्पर्शाचं काही राहिलेलंच नाही. आणि त्यामुळे केवढे केवढे गोंधळ होत आहे. 2 गाड्यांमध्ये असं लिहिलेलं असतं, अंतर ठेवा. प्रत्येकाच्या मागे लिहिलेलं असतं, कारण घातपात घडेल. पण कोणी ऐकतंय का? त्या गाडीवरून दुसऱ्या गाडीवर चालला तो. मग काय करावं लागेल? वेग मर्यादा. वेगाला सुद्धा काय शब्द दिला? मर्यादा.
म्हणून वायूचा गुण सांगितला, तो स्पर्श करतो त्याची व्याप्ती गुण सांगितलं. आकाशाला गुरु, अंतरच नाही, आकाशाची पोकळी जी आहे त्या पोकळीमध्ये किती लोक आहेत? चंद्र, सूर्य, ग्रह, तारे वावरतात. मेघांची दाटी होते, खालची धूळ वारे वरती घेऊन जातात, तरी आकाश सदैव निर्मळ असतं. तसं संसारात, जीवनात, इकडे तिकडे रोज काही ना काही वादळ असणार. वादळात जायचं, वादळात राहायचं, पण वादळ आपल्या अंतःकरणाला लागून नाही जायचं. कारण अंतःकरण म्हणजे काय आहे? आकाश. किती किती हजार नाड्या आहे. खालचं अशुद्ध रक्त वरती नेतो, वरचं अशुद्ध शुद्ध रक्त परत खाली वर, अशी सायकलिंग चालूच आहे आपल्यात. जेव्हा ते आपण स्क्रीनवर पाहतो तेव्हा दिसतं की आपल्या शरीरात केवढं चाललेलं आहे. म्हणजे अव्याहात रक्त अशुद्ध होतं, कफ, पित्त, वात, आणि ते फिरत असल्यामुळे ते हृदयातून शुद्ध होऊन परत आपल्या शरीरात येतं. मग रक्त कमी झालं की थकवा येतो, रक्त जास्त झालं तर सुस्ती येते. म्हणजे ते प्रमाणातच पाहिजे. ज्यांची रक्तवाढ पूर्ण झाली त्यांनी एक वेळा उपाशी राहिलं तर चालतं, पण ज्यांची रक्तवाढ कमी आहे त्यांना वारंवार खावं लागतं. कारण पचन संस्था बरोबर नाही. जशा बाहेर संस्था आहे तशा आत सुद्धा संस्था आहे. हृदय म्हणजे शुद्धीकरण आहे, आणि या शुद्धीकरणाला प्राणवायू मुख्य आहे. म्हणून प्राण आणि आपान दोन वायू आहे. आपान जरी शरीरामध्ये जास्त झाला तरी पोटात कळा येतील, आणि व्यायाम जरी खराब झाला तर श्वासाला त्रास होईल. म्हणून ते म्हणतात आकाशाला गुरु केलं. चौथा गुरु त्यांनी उदक सांगितलं. शीतलता हा मुख्य गुण आहे, पण पाणी स्वतः निर्मळ आहे. जिकडे जातं तिथल्या मातीचा गुण, तिथल्या वातावरणाचा गुण त्याला लागतो. आपण सुद्धा ज्या वातावरणात राहू ते वातावरण बनलं. म्हणून ते म्हणतात की ते निर्मळ आहे, ते स्वच्छ आहे, सर्वांची तहान भागवते, मदत सगळ्यांना करतो, किडा मुंगी जीव पशु पक्षी. म्हणून आपण पाण्याला देव मानलाय, आकाशाला देव. जो सगळ्यांना मदत करतो तो देव कार्यरत आहे, म्हणून त्याचं नाव आहे देवव्रत. सदैव निर्मळ असतं. पाचवा गुरु म्हणजे अग्नी होय. अग्नीची धगधग शक्ती असून ती अति अद्भुत आहे. अग्नीचा विशेष गुण म्हणजे ग्राह्य घेणे. आपल्याला सुद्धा अग्नी प्रदीप्त झाला म्हणजे भूक लागते. म्हणून आयुर्वेद काय सांगतं? भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही. आपल्याला तो वास आला की जेव्हा असं वाटतं वास येऊ द्या, पण लागली आहे का भूक? नाही, म्हटलं थोड्या वेळाने जेवेल. कारण अग्नी प्रदीप्त झाला नाही. अग्नी जर प्रदीप्त नाही तर त्याच्यात टाकलेल्या आहुती विझून जाईल तो. म्हणून भारतीय शास्त्र काय आहे? दिवसातून 2 वेळाच जेवणे. मलेंचन शास्त्र काय? येता जाता खाणे. आपल्याकडे येता जाता खाण्याला काय म्हटलंय? बकरी. म्हणून ते अग्नी सांगितलं. ग्राह्य आणि अग्राह्य. त्यानंतर गुरुनं चंडीकरण गुरुच्या धगधगीच्या तेजाच्याने तापून वस्तूचं दर्शन घडवतं. गुरु ज्या वेळेला आपल्याला ग्राह्य आणि अग्राह्य काय कर आणि काय करू नको. आता बघ काल तो तेलकट वास आला
तर लगेच त्याला बंद करावं लागलं. आणि तेच जर घृतच असतं तर सुगंध आला असता. मग काय ग्राह्य आहे आणि काय अग्राह्य आहे? अननस सगळं चांगलं आहे, पण वरचा काटा वाईट आहे. कारलं सगळं चांगलं आहे, पण त्याचं वरचं कवच धुतलं गेलं तर. त्याप्रमाणे अंधकाराचा नाश करतो. चंडकिरण काय करतात? अंधकाराचा नाश. आपल्या किरणांनी योगाने सागराचे पाणी शोषवतो आणि मेघ रूपाने पर्जन करतो. चंडक म्हणजे सूर्य. अशा भूमीमध्ये जे बीज पडतं त्याला वाढवतो. कोण वाढवतो? तर चंद्र आणि सूर्य दोन्ही वाढवतात. रात्री चंद्र वाढवतो, दिवसा सूर्य वाढवतो. पण वाढ आपल्या लक्षात येत नाही. ती होतच राहते. क्षय सुद्धा दिवस रात्र होतो, पण आपल्या लक्षात येत नाही. पहा, एखाद दिवशी आपण भानावर आले की अरे किती वाजले रे, काही कळालेच नाही किती वाजले ते. कारण ती गती चालू असते. आपण कामामध्ये मग्न असल्यामुळे त्या गतीची कल्पना आपल्याला नसते. आता जे काम आहे ते काम जर आपण कोणतंही मन आणि तन लावून केलं तर शरीर खराब होत नाही. हल्ली लोक कोणतंही काम मन लावून करत नाही. आपण माणसाला सुद्धा का रे तू कामात मन घाल ना. आज कोणालाही कामामध्ये मन नाही असं कधीच म्हणत नाही की आजचं काम आपण करून टाकू, करू उद्या. तर त्यामुळे शरीरावर आणि मनावर ताण येतो आणि मग मन खराब होत जातं दिवसेंदिवस. आळस, प्रमाद आणि व्याधी, आणि मग शेवटी म्हातारपणी भय आपलं कसं होईल. संशय, बेचैनता. औषध सुद्धा विष ठरतं. कालांतराने औषध सुद्धा विष ठरतं. म्हणून अशा प्रकारे गृहस्थाश्रमासाठी आपण नकार देतो. नको हा संसार, इतक्या दिवस आवडीने सजवला, आता नको. ते स्टीलचे भांडे घेतले होते, पुढे काढू ते काळे होऊन गेले. जो आवडीने घेतला तो कोणी घेऊन जाता, कारण ते नाश होत जातो ना त्याचा कालाच्या ओघामध्ये. त्याचा जर उपयोग नाही केला, मोठी सतरंजी काढलीच नाही कधी, टेट हाऊसची आणून घेतली, तिचे 4 तुकडे झाले. अरे रे 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 रे. बऱ्याच लोकांचं सामान असं नाश पावतं, कारण त्या वस्तूपासून उपयोग झाला नाही, उपयोग घेतला नाही. शेवटी त्या वस्तू नाशाला पावतात. त्याप्रमाणे हे शरीराचा उपयोग आहे. काय उपयोग आहे आई? तर परोपकार. बस, सदोदित माणसाने या शरीराने परोपकार करावा. परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकारार्थम इदं शरीरम. आईला समजून सांगताय. हे माते, या बाबतीत कथा वर्णन केली आहे. विषयासक्त झालेला कपोताचं जोडपं क्षणभर एकामेकापासून दुरून जात नसतं, पण त्यात जन्माला आलेल्या घातलेल्या पिलाच्या मोहामुळे ते प्रपंचात अटकलेलं असतं. आपण सुद्धा तसेच अटकलेलं असतं. सगळं पोरांचं झाल्यावर चारिधाम यात्रेला जाऊ, म्हातारपणे ना त्या गाडीत चढवलं जाय, ना त्या गाडीत नीट बसवलं जाय. मग तेव्हा आठवतं की आपण आधीच आलो असतो तर. त्या कपोताप्रमाणे बरेच लोक रजाच घेत नाही. राहू द्या अरे पण ती काही उपयोगात आली पाहिजे ना. तरी गव्हर्नमेंटने रजेचे विभाग पाडले. अर्जित रजा आहे, आपत्कालीन रजा आहे, सिव्हिल सर्जनची रजा आहे. रजेत पुष्कळ फरक टाकले. पैसे कामात येतील, काही येत नाही त्याचे पैसे कामात.
रजेचा सुद्धा उपयोग झाला, वेळेचा सुद्धा, जीवनाचा सुद्धा. आणि आपण बसलोय. एकदा सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधीला भेटायला गेले. काहीतरी राष्ट्राचं काम होतं. महात्मा गांधी मेथीची भाजी निवडत. म्हणे बोल ना तू. नाही म्हणजे तुम्ही मेथीची काय काम आहे, तू बोल ना. म्हणे माझं कान आहे ना. वल्लभभाई पटेल निघून गेलं. त्यांना काहीच वाटलं नाही गांधी गेला, कारण ते प्रत्येक गोष्टीत कार्य करत करत करायचं. असं आहे ते. ह्या ज्या गोष्टी आहे, या काही गोष्टींच्या लोकांच्या जीवनामध्ये आपलं शरीर उपयोगी आलं पाहिजे, कार्यरत. मग त्यामुळे मनाला अनुताप येत नाही. आपण जर कार्यरत राहिलो ना तर मनामध्ये ताप येत नाही. आणि ताप नाही आला म्हणजे आपल्या मनाकडून दुष्कृत्य होत. काही लोकांचं मन खातं त्यांना. नुसतं बसून राहणं, अमुक करणं, जड होत जातात. सुरुवातीला बरं वाटतं काम टाळलं तर, पण नंतर काही उपयोग नाही. हे 12वीच्या पोरांना मार्क 90 मिळालेले असतात, पण त्यांना रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशनचा फॉर्म भरता येत नाही, तेव्हा पंचायत होऊन जाते. त्या दलालाकडून फॉर्म भरून घेतात. बँकेतले पैसे तो दुसरा माणूस सांगतो, तू आण तुझं ATM मी टाकून दाखवतो. तो त्याचे पैसे काढून घेतो आणि त्याच्या हातात ATM देऊन देतो. द्यायचं आहे का कोणाच्या हातात ते? की आता परवा 2 पेन्शनर म्हाताऱ्याला बसवलं आहे का नाही. मग तिथे अशी जबाबदार व्यक्ती ठेवली पाहिजे. कोणी ठेवतच नाही ते व्यक्ती. लोक फसून राहिले. मशीन उचलतच नाही थंब. असं आहे. म्हणून ते म्हणतात बरं शेवटी आलत का नाही अंगठ्याचे दिवस. अंगठे बाजूर राहू नका. आम्ही कोणालाच अंगठे बाजूर ठेवलं नाही. आता त्या मशीनला अंगठाच द्यावा लागतो. चालत नाही. म्हणून भारतीय संस्कृतीने सुरुवातीपासून कर्णाला महत्त्व दिलं आहे. असं आहे. हे सगळ्यांच्याच रेषा सारख्या नसतात. ते म्हणे सॅनिटायझर घ्या, ते घेतलं, ते येतच नाही त्याच्यात. उचलत नाही तो लोड. म्हणून दत्तराजांना आनंद झाला आणि दत्तराजांनी विवेकाने प्रपंच बंधन तोडावं एवढंच शिकवलं आईला, की हे प्रपंचाचं बंधन जे आहे ते विवेकानं सोडावं. तोडलं तरी ते पुन्हा चिटकून जातं. त्याचं उदाहरण सांगतो. आपलं कोणाची भानगड झाली, अरे आता आपल्या पोराचे लग्न आहे, सगळ्याची गोड करून घ्या, सत्यनारायण कर बोलून घ्या, त्यांना गोड होऊन जा, लगेच चिटकून जातं. ते स्वार्थ आला की चिटकलं. संसाराचे बंधन असेच आहे की ते स्वार्थाने चिटकत जातात. आपण कोणाच्या घरी गेलं तर कोणी आपल्या घरी येणार नाही. मग सगळ्या ठिकाणी यायला लागतात. आणि कोणी आलं की त्याला म्हणतो तुम्ही नाही आले. म्हटलं तू इतक्या दिवस आला नाही, त्याचं काय. बऱ्याच लोकांना जर सकाळी काम असेल तर ते संध्याकाळी जाऊन भेटणार, भाऊ काही काम असेल आलं, पण ते टाळत नाही. सामाजिक सुखदुःख ही टाळायची नसतात, कारण ती प्रसंगानं आपल्यावर सुद्धा ओघवतात. अजगराचं वर्णन घेतलंय. अजगराचा गुण घेतलाय की तो बसून राहतो. त्याचं शरीर जड आहे, मतिमंद आहे. तो हळूहळू सरपडतो, पण संकट आलं की गडबडून जात नाही. बरोबर एकदा त्याने पकडला बस. म्हणून उदरनिर्वाहासाठी हालचाल करीत नाही, कोणापाशी मागत नाही, दृढ विवेकबुद्धीने मर्यादा ठेवतो. म्हणून अनेक गुणांनी अजगराला मी सुद्धा गुरु केलाय. त्यानंतर सागर गुरु आहे. अति विस्तीर्ण असून गहन खोल आहे, पण
पोटामध्ये नाना प्रकारचे रत्न आहे, संपत्ती बाळगतो, पण फुल कधीच होत नाही. मर्यादा ओटी आणि भरती येते, पण ती ठरलेल्या वेळावर, जो वेळ ठरली त्याला. पौर्णिमा आणि मग सूर्याचा पौर्णिमा आणि अमावस्येला जर समुद्रावर परिणाम होतो तर माणसावर होणार असतो, तरी आपण मानत नाही. म्हणून ते म्हणतात संपत्ती किती बाळगतो पण दाखवत नाही. समुद्र 14 रत्न आहे, आपलं एकच रत्न असतं तर असं काही दाखवतो आपण. पृथ्वीला बुडवून टाकू शकतो, म्हणून नुकसान करीत नाही. म्हणून समुद्राचा गुण अंगीकारला पाहिजे. सगळं आहे पण दाखवत नाही. परंतु आता त्याप्रमाणे पतंग, गुरुचा गुण ऐकण्यासारखा आहे. दत्ताने स्त्री पुरुष नाते संबंध, त्यातला मोहपाश, विषय वासना याची तुलना पतंगाशी केली आहे. हा छोटासा जीव उष्णतेची जाणीव असताना सुद्धा दिव्याकडे झोपवतो आणि स्वतःला जाळून घेतो. म्हणजे विशेष दुसऱ्या पतंगालाही मोह आवरत नाही, तोही त्याच्याप्रमाणे जातो. आणि हे माते संसारामध्ये सगळं जग मोहानेच नाश पावतं. मोहानेच नाश पावतो. आणि म्हणून मोह हा मोठा खोटा आहे. म्हणून अर्जुनाला झालेला मोह दूर करण्याकरता भगवान त्याला वर्णन करून सांगतात, निर्माय मोहा जितिसंग दोषा. मग हे मोह जाण्या काय करतात, अध्यात्म निवृत्त्या. रोज आत्मचिंतन करत जा आणि आत्मचिंतनाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सदैव श्रवण करीत राहा, वाचन करीत राहा, मनन करीत राहा, चिंतन करीत राहा. ही जाणीव दिव्याकडे स्वतःला जाणवत. म्हणून प्रत्यक्ष पाहणारा दुसऱ्या प्रसंगाला सुद्धा मोह आवरता येत नाही. त्याप्रमाणे विषय सुखाच्या अनिवार्य इच्छेने मनुष्य आपल्या स्वतःचा नाश करून घेतो. विषय सुखाच्या अनिवार्य इच्छेने मनुष्य नाश करून घेतो. त्यामुळे विषय त्याग म्हणून मी पतंगाला गुरु केलेलं आहे. माते विषयापासून निराधारपूर्वक दूर राहणं, कारण हे क्षणिक सुख आहे. अंतकाळाच्या वेळास ते दुःखाला कारणीभूत होतं. म्हणून नित्य अनासक्त असावे. भगवान श्रीकृष्ण सुद्धा उद्धवाला हेच सांगतात की शुकमुखाने राजा परीक्षित हे श्रवण करतो, असं दत्ताने गुरु महात्म्य वर्णन केलंय. त्याच्या पुढच्या अन्य प्रकारामध्ये रसाळ वाणीने 19व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडवले वाटे दाता गंगा स्नाना.